नमस्कार मित्रांनो, मी शंकर खांडेकर सादर करतोय कथाकथन. कथेचं नाव स्वप्न. लेखक राजेंद्र भोसले. राजेंद्र भोसले यांच्या सुंदर लेखणीतून अवतरलेली एक ग्रामीण कथा. कथेचं नाव स्वप्न. भीमरावला 2 मुले, स्वतःचा पीठ गिरणीचा व्यवसाय. सकाळी 10 पासून रात्री 10-11 पर्यंत काम करावे लागे. साप्ताहिक सुट्टी नाही की कुठली रजा नाही, सण सुदही नाही. जणू 12 महिने 24 तास त्याची सेवा चालू अशी. लोड शेडिंगमुळे तास 2 तास गेलेली वीज हीच त्याची विश्रांतीची वेळ ठरे. अहोरात्र ढोर मेहनत करत राहणे एवढेच भीमाचे काम. स्वभाव सरळ व तापट, खोटे खपत नसे, बोलणे परखड, कोणाची भीडभाड न ठेवता. शिक्षण तसे फारसे नव्हतेच. 7वी नापास. फक्त लिहिता वाचता व हिशोब करता येत होता. सोबत पत्नीची साथ होती. पती गिरणीत दिवसभर अडकल्याने घरातले सर्व व्यवहार ती पाहत असे. पोटी 2च मुले. भीमरावला नेहमी वाटे आपल्या नशिबी हे काम आले. दिवसभर घरघर करून गिरणीवर बसायचे. ठराविक आवाज आला की डबा टाकायचा. त्यात गिऱ्हाईकांचे, अहो गिरणीवालं किती मोठं सोडतासा, जरा बारीक सोडा की. आम्ही भाकरी कशा करायच्या या जाड्या भरड्या पिठाच्या. अहो ताई, देतो ना, तुम्ही सांगाल तसं. मला सांगा ना तुम्हाला कसे लागते ते. काय लोकांना मोठं पाहिजे असतं, काय लोकांना बारीक पाहिजे असतं. तुम्ही सांगितल्याशी मला कळलं कसं. धंदा असल्याने कोणाला तोडून बोलता येत नव्हतं. गिराईक सांगेल त्याप्रमाणे निपुटपणे तोंडात साखर ठेवून पीठ दळून देणे हे त्याचे नित्याचेच काम होते. ठरलेले पैसे घेणे, लाईट बिल व इतर दुरुस्ती खर्च करून उरलेल्या पैशात आपला प्रपंच चालवणे हे भीमरावचे कामच होते. शिवाय रात्री उशिराने पिठाचे मळलेले कपडे घेऊन घरी जाणे. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मिशावर, पापण्यावर, कानाच्या पाळ्यावर पिठाचे आपली वस्ती केलेली असायची. पेहराव पांढरा फेक व्हायचा. रात्री आंघोळ करून तो जेवायला बसायचा. वरच्या काठी 3-4दा तो पाहुण्या रावळ्यांच्या एखाद्या कार्यक्रमाला एखादा दिवस मिळायचा. त्याच दिवशी त्याच्या नशिबी चांगले कपडे येत होते. आपल्या गिरणीच्या धंद्यात आपल्या पोरांना गुंतू द्यायचे नाही असे त्याने मनोमन ठरवले होते. त्यामुळे दोघांच्याही शिक्षणासाठी त्याने मुबलक पैसा ओतला होता. जन्मभर पै पै जमवलेली बचत रीती केली होती. प्रसंगे कर्जही त्याने काढली होती. थोरल्या मुलाचे नाव सखा होता. सखाला त्याने इंजिनियर केले व धाकट्या विशालला MBA पर्यंतचे उच्च शिक्षण दिले. आपल्या मुलाचे मोठेपण तो गिरणीवाल्या गिरायकांना आवर्जून सांगायचा. थोरला सखा पुण्याला एका नामांकित कंपनीत नोकरीला लागला. चांगला पगार मिळू लागला. पाहता पाहता त्याचे आपल्याच समाजातील एक सुंदर मुलगी पाहून लग्नही उरकले. तो आपल्या पत्नीला घेऊन सेवास्थळी रवाना झाला. धाकटा मुलगा विशालचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते. तो आपले नोकरी शोधत होता. दररोज अनेक कंपन्याचे उंबरटे तो झिजवत होता. काही दिवस काम करायचा, परत सोडायचा, असे त्याचे बरेच दिवस चालले होते. अखेर त्याला हैदराबादच्या एका मोठ्या कंपनीने बोलावले. त्याच्या शिक्षणाच्या योग्यतेची व भरपूर पगाराची नोकरी मिळाली. तो सत्वर त्या पदावर रुजू झाला. थोरला सखा व धाकटा विशाल या दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचं अंतर होतं. सखा हा सुस्वभावी मितभाषी होता, तर विशाल हा वाचाळ व बंडखोर प्रवृत्तीचा होता. व्यावसायिक क्षेत्रात असल्याने त्याचे मुखी सतत साखर असे. गोड बोलण्यात तो पटायत होता. आपल्या कंपनीचे एखादे उत्पादन ग्राहकांच्या माती मारायची त्याची कला अजब होती. अल्पावधीतच त्याने नवीन कंपनीत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वरिष्ठांची मर्जी संपादन केली होती. 2 वर्षातच त्याने ऑफिसर पदावर मजल मारली होती.
3 वर्ष एकाच कंपनीत तो आता स्थिरावला होता. आता भीमाला त्याचा विवाह जमावेसे वाटू लागले होते. त्याने एकदा विशालला गावी आल्यावर आपल्या मुलाला विचारलेही, अरे विशाल, तुला आपल्या पाहुण्यातील एक चांगली मुलगी आली आहे. यंदाच्या वर्षी उडवून टाकूय की तुझा बार. आई वडिलांनी लग्नाचा विषय काढला की तो टाळत असे. आपल्या मुलाची तुर्तास लग्न करण्याची इच्छा नाही असे समजून दोघेही गप्प बसत असत. शिवाय मुले उच्च शिक्षित असल्याने त्याच्याशी बोलताना दोघेही दबकत असत. दरम्यान थोरल्या सकाला 2 अपत्ये झाली. पहिला मुलगा व दुसरी मुलगी. त्याने पुण्यात स्वतःचा प्लॉट घेतला. त्याची भरभराट पाहून भीमाला वाटे विशालचेही लवकरच त्याच्या योग्य वयात लग्न व्हावे. त्याने थोरल्यासारखीच प्रगती करावी व सुखा समाधानाने संसार करावा. म्हणजे आपण दोघेही मुलांच्या कर्तृत्वाच्या जबाबदारीतून सुटलो. पण काही केल्या अलीकडे विशाल लग्नाच्या विषयाला योग्य प्रतिसाद देत नव्हता. बरेच दिवस गेले. आता यावेळी विशाल सुट्टीवर आल्यावर त्याला लग्नासाठी तयार करायचेच असे दोघांनी ठामपणे ठरवले होते. नेहमीप्रमाणे विशाल सुट्टीवर आला. संध्याकाळी तिघेही एकत्र जेवायला बसले. जेवता जेवता सवर्णा म्हणाली, विशाल म्हणला, काय गाई? विशाल ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचे लक्षात येताच तिने थेट मूळ विषयालाच हात घातला. आई म्हणाली, अरे विशाल, लग्नाचं मनावर घे की बाबा. समाजातल्या कितीतरी पोरी चालून यायल्यात. आम्हाला नग नग म्हणून सांगता सांगता कट्टाळा आलाय बघ. बघ तुझा थोरला भाऊ सका, त्याचं किती चांगलं झालं या. त्याला 2 सोन्यासारखी लेकरं सुधीक झालेत. आता तुझं बी लग्नाचं वय झालं या. चांगली नोकरी आहे. का उग कानेराळी टाकून बसतोस बाबा. ज्या त्या वयात लगीन झालं म्हणजे बरं असतं या. म्हणजे माणसाला पाय कसरत नसतं या. आपल्या पत्नीची बाजू उचलत लगेच भीमा म्हणाला, होय विशाल, बरोबर बोलती तुझी आई. अरे एका परीस एक पुरी सांगून यायल्यात. आपल्या पाहुण्याच्या गिरणीत रोज एकदा पाहुणं येऊन चौकशी करून जातो या. पोरग नोकरीला हाय म्हणल्यावर येणारच की. यंदाचं वरीस नग म्हणू नकस. जरा मनावर घे. आम्ही आई बाप हाय तुझं, वाईट करणार नाही. विशाल पुन्हा निरुत्तर झाला. त्याने आपले जेवण शांतपणे उरकले आणि एकही शब्द न बोलता तो हात धुवून पानावर उठून म्हणाला, हे बघा आई. विशाल चापसला जरा. सुवर्णा म्हणाली, अरे सांग सांग, तुझ्या मनात काय चाललंय ते आम्हाला बी कळू दे की जरा. विशाल म्हणाला, माझं लग्न झालंय. काय? भीमा तोंडात चंबूक करत म्हणाला. त्याला बोहळ येते की काय असे वाटू लागले होते. पाण्याचा गोठ घशाखाली ढकलत ठसकत तो ताटारून उठला आणि म्हणाला, अरे लेकरा, काय आई बापाची मी चेष्टा करतोस की काय रे? विशाल म्हणाला, बाबा मी चेष्टा करत नाहीये, खरंच सांगतोय, आईची शपथ. सुवर्ण म्हणाली, माझी शपथ घेऊ नकोस आहे पोरा. मला वाटलंच, तरी म्हणलं लग्नाचा विषय इतक्या वेळा आम्ही काढला तर गप्प का बसतोय तू? गप्प बसत होता तवाच मी हिरलं होत. याचं कुठं तर पाणी मुरत या. हो आई, ही गोष्ट जास्त दिवस लपणार नाही म्हणून आज मी स्पष्टपणे सांगतोय, माझं लग्न झालंय. विशाल निर्विकारपणे म्हणाला. सुवर्ण म्हणाली, अरे मग आम्हासनी का सांगितलं नाही? लग्न कवा केलं, कुठं केलं, कसं केलं, सुनबाई कशी आहे, जरा आम्हाला तर कळू दे की. विशाल म्हणला, हो ते सांगण्याचीच वेळ आता आली आहे म्हणूनच सांगतो. सांग तरी काय केलंस ते, आम्हाला बी कळू दे. निदान येणारी पाहुण्यांची रांग तरी कमी होईल. सांग सांग, अजिबात शरमू नको. किंवा उत्सुकतेने म्हणाला. एक दीर्घ श्वास घेऊन विशालने सांगण्यास सुरुवात केली.
माझ्या कंपनीतच माझी एक जोडीदाराने आहे, अर्चना तिचं नाव. ऍडमिनिस्टर ऑफिस आहे. ती मला पसंत पडली, मी तिला पसंत पडलो. आमचे दोघांचे विचारही एकमेकास पसंत पडले. दोघांनी विचार करून लव्ह मॅरेज केले आम्ही. आणि ते कसलं असते? आणि सवर्णाने भोळेपणाने विचारले. अगं ये डोक्याचे, तू गप्प बस की. सांगायला लागलाय ना, सांगू दे की त्याला. तू कशाला मधी मधी बोलतीयस? भीमाने आपल्या बायकोला ढापले तशी ती बरं तुमचं असेल तसं म्हणत गप्प बसली. भीमा म्हणला, हा पोरा सांग पुढं, पुन्हा संग लव्ह मॅरेज केलंय आणि कधी? आता त्याला 1 वर्ष होत आले. पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. विशाल आनंदाने उद्गारला. सवर्णाला राहिलीच नाही. ती म्हणाली, काय वरीच झालं या? वरीच झालं म्हणतो या? लाज नसल्यावनी. अरे तुझ्या जिबीला हाड बीड? आमासनी इथं काय बी माहित नाही? आम्ही कोण तुझा हावर हाव का नाही? अगं ए बाय, तुला सांगित ना मधी मधी बोलू नगस म्हणून. आता जर मधी बोललीस तर एकच उजव्या हातानं गालावर देईन. एक दात राहणार नाही तोंडात तुझा. भीमा आपल्या मुलावरचा राग आपल्या बायकोवर काढू लागला होता. बरं चुकले, पुन्हा नाही बोलायची असं म्हणून ती पुन्हा गप्प बसली. भीमा खालच्या आवाजात खेद व्यक्त करत म्हणाला, जिकडं तिकडं असलंच ऐकायला मिळते. आधी लोकांचं ऐकत होतो, आता माझ्या घरातच ऐकायची पाळी आली आहे. आई बान जन्म द्यायचा, मोठं करायचं, शिक्षण द्यायचं, नोकरी लावायची आणि या अलीकडच्या पोरापोरींनी गुपचूप लगीन करायचं, ते बी परजातीत. त्या आई बाला लग्नाचं सुख देखील मिळू द्यायचं नाही. काय वाटत असेल त्यांच्या आत्म्याला? सांग रे बाबा, आता तू लगीन केलंच हाय तर निदान आता तरी आम्हाला सांग, कुणी जमवलं र? कोण कोण होतं लग्नात? विशाल म्हणाला, आम्ही कोणाचाही संबंध ठेवला नाही. आयुष्य आम्हा दोघांना काढायचे आहे. आम्हाला कोणाच्या मदतीची किंवा मध्यस्थीची गरजच काय. आम्ही दोघच एका हॉटेलमध्ये डिनर घेत ठरवलं सारं. आम्ही कोर्ट मॅरेज केले बाबा. विशालचा एक शब्द भीमाचं काळीच कापत चालला होता. आलेला संताप तो निमूटपणे गिळत होता. परंतु आपण राग व्यक्त केला तो निघून जाईल व पुढे काहीच सांगणार नाही म्हणून तो ओठात आलेला राग पोटात ढकलत होता. भीमा म्हणला, बरं ठीक आहे, मग आम्हाला आई बाला सांगायचं तरी, निदान हिता आमच्या महाग लागलेल्या पाहुण्यांचा ससेमिरा तरी बंद झाला असता. विशाल म्हणाला, अहो तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही लग्नाला परवानगी दिलीच नसती, कारण मुलगी आपल्या जातीची नाही. काय? तोंडाचा चंबू करत तुका म्हणाला. सवर्णा काहीतरी बोलायच्या बेतात असल्याचे लक्षात येताच बोलण्याआधीच तो तिला म्हणला, अगं ये सट्टवाये, गप्प बस की. गप्प बसतीस का हाणू आता दणका? आधीच लेकाचा एक प्रताप ऐकून डोकं सणकाय लागलं या. भीमाने पुन्हा रागाची गुळणी आपल्या बायकोवरच टाकली. भीमाच्या अवतारापुढे ती गप्प बसली. औंढा गिळत भीमा म्हणाला, कंचदा तिची हाय, आम्हाला तरी सांग तरी. बाबा, ती विशाल बोलताना तापकडू लागला. सांग, लगीन करायला भिला नाहीस आणि जात सांगायला का चापडतोय? सांग एकदाशी सगळं सांगून टाक, म्हणजे तुला बी मोकळं आणि आम्हाला बी मोकळं कर. तात्पडत त्याने मुलीची जात सांगितली. जात ऐकल्यानंतर भीमाला घेरे आल्यासारखे वाटले, कारण मुलगी त्याच्यापेक्षा कनिष्ठ जातीची होती. त्याचा संयमाचा बांध फुटला आणि तो तावातावाने म्हणला, अरे इसल्या, हे काय केलंस पोरा तू? आपलं कुळ कुठलं, तिचं कुळ कुठलं? आपल्या कुळाचा बट्टा लावलास की रे तू? आता मी कोणत्या तोंडानं पाहुण्या रावळ्याला फिरू?
भीमा काकुळतीला येऊन म्हणाला. विशाल म्हणाला, यासाठीच बाबा मी ही गोष्ट इतके दिवस तुम्हाला सांगितली नव्हती. तुमचा या लग्नाला विरोध असणार हे मला माहीतच होतं. तुम्हाला विचारले असते तर मला माझ्या पसंतीची अर्चना मिळालीच नसती. नंतर मी तुम्हाला सरप्राईज देणार होतो. संसार आम्हा दोघांना करायचा आहे, त्यात करिअर निर्माण करायचं आहे बाबा. आता जात पात राहिलीच कुठं. भीमा म्हणाला, बरोबर आहे बाबा. आता तू आम्हालाच शिकव. आपल्या बापदाद्यांनी काय संसार केला नाही. वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने आपला मोबाईल काढला व एक एक फोटो त्यांना दाखवण्यास सुरुवात केली. प्रथम त्याने लग्नाचे प्रमाणपत्र दाखवले, नंतर आपल्या पत्नीचा फोटो दाखवला, मित्राचे व रिसेप्शनचे फोटो दाखवले, आपल्या मुलाचे व एका सुंदर मुलीचे मोठमोठे हार घातलेले फोटो पाहून भीमा व सुवर्णा चक्रावून गेले. दोघेही पती पत्नी ते फोटो निमूटपणे पाहत होते. ही लग्नाला वराडी मंडळी कुठनं गोळा केलीस रे बाबा? मध्येच एक फोटो पाहून भीमाने प्रश्न केला. विशाल म्हणाला, हे सर्व माझे कंपनीतील मित्र आहे, आमचे बॉस आहेत. खूप छान झाला आमचा रिसेप्शनचा कार्यक्रम. एका वयस्कर जोडप्याकडे अंगुली निर्देश करत सवर्ण म्हणली, हे मुलीच्या आई बाप आहेत वाटतं. विशाल म्हणाला, नाही नाही, त्यांनाही आम्ही सांगितलंच नाही. ते राहतात उत्तर प्रदेशातील एका खेड्यात. त्यांनाही आम्ही दोघ्या असेच एकदा जाऊन सरप्राईज देणार आहोत. हे फोटोत काका दिसतात ना, ते आमचे मेन प्रोड्युसर मॅनेजर आहेत. त्यांचेही इंटरकास्ट मॅरेज झाले आहेत, त्यामुळे इंटरकास्ट मॅरेजला त्यांची नेहमीच प्रोत्साहन असते. भीमाला मुलाचे हे कृत्य पटले नाही. सदगदित होत तो म्हणाला, मुलगी मस्त नटीवणी हाय बाबा, पण तुझं हे काय मला पटलं नाही. तू आमचं समाजातलं नाक कापून टाकलं रे बाबा. अरे बाबा, समाजाला धरून राहावं लागतं. आपल्यात त्यांचाच जगायचा आहे आणि त्यांच्यातच मरायचं आहे. आता तूच सांग, आम्ही कोणत्या तोंडानं लोकांनी सांगावं? आमच्या पोरानं आम्हासनी न सांगताच लगीन केल्या, ते बी परजातीतल्या पुरी बराबर. हे असलं लपड केलं म्हणजे समाज आपल्याला वाळीत टाकतो. ते पहिलं नाही का, शिवान्नाच्या पुरीनं असलं लव्ह मॅरेज केलं तर त्याला सगळ्या समाजानं वाळीत टाकलं. कुण्या कार्यक्रमाला बोलवत नाही ती आणि त्यांच्या कुण्या कार्यक्रमाला बोलावलं तरी जात नाही ती. तुला माहित नसल, पण हे लय वाईट असतं बाबा. आपला समाज थोडाच आहे. असं काय फट दिसली की त्याच्यावरती बोट घालवतात. त्यासनी तुझं नव विचार पटवून कोण सांगणार रे बाबा? वाळीत टाकायला एक नंबर आहे ती. समाज काय दोन्ही बाजूंनी बोलत असतो, त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. तुम्हाला आपला मुलगा सून महत्वाची की समाज? जाऊ द्या बाबा, झाले ते झाले. आता आम्हाला पदरात घ्या. पुढच्या वेळी तुमच्या सूनबाईंना घेऊन येतो. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. विशाल निसंकोचपणे म्हणाला. सवर्णाला राहुलेच नाही. ती म्हणाली, नग नग, अवदसा आपल्या घरी आणू नकसे बाबा. तुम्ही तिकडच राहावा, सुखानं जगाल ते कळलं म्हणजे आम्हाला तोंड दाखवायला जागा राहायची नाही. इथं आम्हाला सुखानं 4 घास खाऊ द्या. अगं तू गब्बास म्हटलं ना. किंवा पुन्हा आपल्या बायकोला दाबू लागला. तशी ती तितक्याच वेगाने म्हणाली, तुम्हीच गप्पा बसा. मागाधरनं बघते मी, उगाच का दाबताय मला? माझं बी पोर हाय ते, त्याच्या बरोबर बोलायला नग का? एकटच घोड दामटताय. सवर्णाचं सहनशक्ती संपलेली होती. घे, लय गुणी पोरगा आहे तुझा. लग्नाला आईबा देखील बोलावला नाही, नुसतं फोटो दाखवतो या. असं म्हणताच त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली व मोठ्या आवाजात तो विशालला म्हणला, विशाल, चालता हो तू या घरातून. तू पोरगा आहेस का बैरी? लाज वाटतीय मला तुझ्यासारखा पोराला म्या जन्म दिला. तू दुसरं काय बी केलं असतं तर सोचलं असतं आम्ही दोघांनी, पण तो इतकी दांडगी चूक केलीस
की आम्हाला आता तोंड दाखवायची नामुष्की आली आहे. अहो त्यात काय बाबा, आमच्या कंपनीत 90% लोकांनी लव्ह मॅरेज केले. आता हे नवीन राहिलं नाहीये. तुम्ही अजून जुन्या काळातच वावरत आहात. नवीन विचार, एक शब्द बोलू नकस. तुझं जे नवं विचार तुझ्याजवळच राहू दे. ह्याच्यासाठीच तुला कर्ज काढून शिकवलाय. अजून त्या कर्जाचा हप्ता फिडतोया. अरे येळ पडल्यावर गिरणीत खाली पडलेल्या पिठाच्या भाकरी तुला तुझ्या आईनं करून घातले की र. काय ठरवलं असेल तुझ्या लग्नाविषयी आम्ही दोघांनी? तू शेंडफळ हायस म्हणून तुझं लगीन थाटामाटात करायचं. एकेकाळी भावभावकीनं आपल्याला गरीब म्हणून हिनवलं होतं. तुझं लगीन रीती रिवाजानं थाटामाटात करून त्यासनी मला उत्तर द्यायचं होतं. त्यासाठी आम्ही पैशाची देखून तयारी केली होती. तू पार आमच्या सपनाच्या चिंध्या केल्यास बाबा. उलट बेशरम सारखं आपलीच बाजू आमासनी रिटून सांगतोस. वा रे पोरगा, पुत्र असावा तर तुझ्यासारखा. विशाल म्हणाला, अगं आई, एक शब्द बोलू नकोस. चालता हो आत्ताच्या आता. असे म्हणून भीमा त्याच्या अंगावर धावून जाऊ लागला. सवर्णा दोघांच्या मध्ये पडल्या आणि दोघांना दोन्ही दिशेला ढकलले. विशालनेही आक्रमक पवित्रा घेतला आणि तो म्हणला, चलतो. तुम्ही राहा म्हटलं तरी राहणार नाही मी इथं. आयुष्यभर तुम्ही लोकांची दळणं दळत बसा. आम्हीही तेच करावं का? आजकाल शेरगावात दोघांच्या पगाराशिवाय संसार चालतो का? अर्चना मुलगी चांगली आहे, सुंदर आहे, हुशार आहे, नोकरीला आहे, माझ्या कंपनीतच आहे, उच्च शिक्षित, उच्च पदस्थ आहे. केवळ जातीला धरून तुम्ही किती दिवस लोंबकळणार? गेले ते तुमचे बुरसटलेले जुने विचार आणि विचार. आम्ही आता आमचं स्वतःच आयुष्य जगायचं ठरवले. बंगला, गाडी, नोकर चाकर, बँक बॅलन्स हवाय आम्हाला. आम्ही आता हैदराबादला मोठा प्लॉट देखील बुक केलाय. वास्तुशांतीला तुम्हाला बोलावतो. यायचं असेल तर या. लग्न तुमच्या वाचून आलं नाही आणि वास्तुशांती तर कशी आडेल? आणि आणखी एक सांगतो, नीट ऐकून घ्या. अर्चनाला दिवस गेलेत. तिला 6वा महिना लागलाय. तुमच्या नाताच्या बारशाला बोलावतो. यायचं असेल तर या, नाहीतर बसा आपली पिठाची गिरणी बघत. निघतो मी. असं म्हणून त्याने घाईघाईने आपले सामान भरले आणि तो बाहेर पडला. विशालचा प्रत्येक शब्द भीमाचे काळी चिरत होता. त्याला भोळ आली. अपेक्षा भंगाचा मानसिक धक्का त्याला सहनच झाला नाही. तो खाली कोसळला. सुवर्णाने त्याला सावरले, पाणी दिले, हवा घातली. आपल्या भावाला तातडीने मोबाईलवरून बोलावून घेतले. रिक्षा बोलावून आपल्या पतीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भीमाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले व तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सुवर्णाला बोलावून घेतले आणि म्हणाले, मावशी, तुमच्या पतीचा हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय. वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. ते सध्या कोमामध्ये गेले आहेत. त्यांना यापूर्वी काय बीपी किंवा शुगरचा त्रास होता का? नाही हो डॉक्टर. डॉक्टर साहेब, कधी 5 पैशाची गोळी खाल्ली नाही त्यांनी. कधी दवाखान्याची पायरी देखील चढलं नाहीत हो ते. सुवर्ण म्हणाली. डॉक्टर म्हणाले, मग घरी काय कुरबुर झाली आहे का? कारण मानसिक घाव त्यांच्या हृदयात खोलवर रुतलेला आहे. सुवर्ण म्हणाली, होय डॉक्टर साहेब, ह्यांचा स्वभाव लय तापट आहे. लोकांसंग थोडी कुरबुर झाली, लेकासंग मगाशीच. त्या भांडणातच असं झालं बघा. असं म्हणून सुवर्ण डसा रडू लागली. शांत राहा मावशी, आम्ही तातडीने तज्ञांना पाचारण केले आहे. सर्व ठीक होईल. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करू. ओके मावशी, शांत राहा. टेक केअर. ही घटना विशालच्या गावीही नव्हती. तो मिळल त्या गाडीने हैदराबादला निघाला होता. आपला हँडसेट स्विच ऑफ करून. धन्यवाद.